मंडळी, शाळेतल्या 2 कर्मचाऱ्यांनी घातलाय घोळ. त्यातूनच उडणारे हास्याचा कल्लोळ जो घडवायला तुमच्या समोर येतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. नमस्कार सर, बोला ना. हा काय सर, म्हणजे तुमच्याकडे उत्तरपत्रिकांचा गठ्ठा पोहोचलेलाच नाहीये? अहो सर, असं कसं होईल सर? सर, आमच्या शाळेतले 2 शिपाई सर काल घेऊन, हो कालच पोचायला. आणि सर इतका हलगर्जीपणा आम्ही कसा करू सर? बोर्डाचे पेपर्स आहेत ते. नाही सर, मी स्वतः सील केले होते ते. उत्तरपत्रिका व्यवस्थित पॅक केल्या होत्या सर. नाही, तुम्ही एकदा तुमच्याकडे चेक करा. मी खात्री देते सर, आमच्याकडनं गेलेत ते सर. हो, रिसिव्ड लेटर म्हणजे मी पाहिलं नाही, पण शिपायांकडे असेल ना सर. मी एकदा चेक करून सांगू का तुम्हाला? हां, एकदा चेक करते. हां, मोरे, दत्तू, लवकर या. मॅडम, काय झालं मॅडम? ओरडले कशाला? काल मी तुम्हाला बोर्डाच्या उत्तरपत्रिका पाठवल्या होत्या घेऊन. त्याचं रिसिव्ड लेटर कुठे आहे? ते रिसिव्ड लेटर आम्ही घेतलेलं नाही मॅडम. घेतलेलं नाही म्हणजे? नाही, ते जरासा घोळ झालेला आहे. काय समजली? काय घोळ केलात आता? तो जो गठ्ठा होता ना, तो आमच्याकडे थोडासा हरवला. काय? थोडासा हरवला? काय असतं मोरे? तुम्हाला काही वाटतं की नाही? काही जबाबदारी की नाही? अहो, बोर्डाचे पेपर्स होते, उत्तरपत्रिका होत्या, तर तिथे पोहोचणं गरजेचं होतं की नाही मोरे? आता काय कुठे हरवल्या? कशा हरवल्या? काय आठवत नाही मॅडम. आठवत नाही मोरे? असं कसं आठवत नाही तुम्हाला? हे बघा, मला सांगा, रिक्षामध्ये विसरलात का तुम्ही? नाही, आम्ही रिक्षाने गेलोच नाही मॅडम. नाही. का रिक्षाने का गेला नाही? तर रिक्षाचे पैसे दिले होते ना मी तुम्हाला, मग का नाही गेलात? अहो मॅडम, यांनी ते रिक्षाचे पैसे ना त्या बबन टेलरला दिले. म्हणजे यांच्या बायकोचे ते जम्परचे पैसे बाकी होते ना, म्हणून. माझ्या बायकोच्या जम्परच्या इथं विषय काढायची काय गरज होती? मग काय झालं? विषय काढायची काय गरज होती काय मला सांग? आपण खरंच सांगितलं ना मी त्याचं एवढं. हे बघ दत्तू, बघ, मागच्या महिन्यात तुला गलू झाला तेव्हा आपण शाळेच्या पैसे तुझ्या उपचारासाठी वापरले. मी कुठं वाचना केली काय मला सांग? माझा गळू काढायचा ना? गळू काढायचा ना म्हणजे? माझा गळू काढायचा. नाही, मला सांग, तुझा गलू आहे तर काढणारच ना वासाडे. तुझा जम्पर बद्दल बोलीन. हे बघ, शाळेच्या पैशात तू दाढी करतोस काय मला माहिती नाही. मी कुठं आजपर्यंत बोललोय? मला शिकवतो मॅडम. काय नाही. अरे तुम्हाला काही सिरियसच नाहीये का? बोर्डाचे पेपर्स हरवले तुमच्याकडनं, लाजा वाटत नाही तुम्हाला? हे बघा, शांत व्हा. हा, आणि कुठे हरवल्यात मला ते सांगा. तू आठवत नाही हो मॅडम? अरे असं कसं आठवत नाहीये तुम्हाला? तुमची नोकरी जाईल, वरना माझी नोकरी जाईल. मोरे, श्वास घ्या. हा, शांतपणे आठवा आणि आधीपासून मला सगळं सांगा. म्हणजे आधीपासून म्हणाल ना? हा, तर मी सकाळी उठलो तेव्हा माझं डोलं जरा लाल झालं होतं. इतकं आधीपासून सांगाल मोरे तुम्ही? हा, नाही, इतकं आधीपासून सांगाल? डोळे लाल? अहो, उत्तरपत्रिकांचा गठ्ठा मी तुम्हाला दिला, सील करून, तो तुम्ही घेऊन गेलात, तिथून मला सगळं सांगा. म्हणजे बघा, म्हणजे माझं डोळे लाल झालं होतं. नाही, म्हणजे मी तसा सायकलवर बसलो, हा मांग बसला होता आणि तो गठ्ठा ह्याच्या मांडीवर होता. काय समजली? डोळे फुटलेत. डोळे फुटले म्हणजे मी गठ्ठा घेऊन बसलो होतो. मी मांडीवर नव्हता घेऊन बसला? अजिबात नाही. खाली कॅरियर होतं, त्याच्यावर गठ्ठा होता आणि मॅडम गठ्ठ्यावर मी बसलो होतो. वर तोंड करून सांगतोस गठ्ठ्यावर मी बसलो तर लाज नाही वाटत तुला? हा, अरे उत्तरपत्रिका बोर्डाच्या पत्रिकात रे, पोरं मेहनतीने पेपर सोडवतात, त्याच्यावर बसशील तू? नाही मॅडम, काय आहे, त्याला कोंबाचा त्रास आहे ना. कसला त्रास? कोंब झालेला आहे. काही बोलाल? मी काय विचारते तुम्हाला? पेपरचा गठ्ठा तो कुठे आहे, तो कसा हरवला ते आठवा. हा, शांतपणे आठवा आणि मला सांगा पटकन. काय झालं म्हणजे मी असा सायकलवर बसला, हा मांग बसला होता आणि तो गठ्ठा नाही मांडीवर नव्हता, बुड्या कळलं. पुढे चला ना, बोला ना, पटापट बोला. पुढे गेलीला तर आम्हाला जोराची भूक लागली. काय समजलं? आता एवढा लांबचा प्रवास म्हटल्यावर पोटात काही ढकलाय नको काय? बरोबर आहे का नाही मला सांगा? मग तिथं आम्ही वडापाव खाल्लेला, बरोबर ना रे? हा, मग आम्ही खायला बसलो ना तेव्हा माझ्या हातात गठ्ठा होता. अरे वासाडे, खोट्या बोलू नको. हातात काय गठ्ठा होता? खोटा बोलता मॅडम. हातात गठ्ठा नव्हता. मग यानं त्याचा डायनिंग टेबल गेला नव्हता, त्याच्यावर वडापाव ठेवला आणि खाल्ला वासाड्या. मी वडापाव कधी खाल्ला? मी भजीपाव खाल्ला होता. हे बघ, तुमचा वडापाव आणि तुझ्या भजीपाव मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. अरे काय झालं तुमचं? उत्तरपत्रिका, तो गठ्ठा कुठे गेला ते सांगा. ते आठवत नाही मॅडम. मोरे, मी खरंच, तुम्ही आता 2 वर्षांनी रिटायर होणार आता, इतकी वर्ष काम करता, लाज नाही वाटत तुम्हाला? नाही, ते काय आठवत नाही सांगतायत. ते काय झालं, आम्ही सायकलवर मी बसलेला, हा मांग बसला गठ्ठा घेऊन.
हा आणि मग डायरेक्ट आहे का ना आम्ही तालुक्याला पोहोचलो. काय समजलो? तालुक्याला बोलतोय. डायरेक्ट कुठं तालिकाला पोहोचलो? तालुक्याला म्हणजे थांबलो नाही आपण. कशासाठी थांबलो होतो? कशासाठी थांबलो सांग. कशासाठी थांबलो? सांगतो मॅडम, तुम्हाला सांगतो. आम्ही वडापाव भजीपाव पार्सल घेतलं. ओके. तर त्याला त्या कागदाला जरा तेल लागलं होतं आणि ते तेल माझ्या पॅन्टला लागलं. म्हणून मी आपला एक कागद घेतला, त्याच्याने पॅन्ट पुसली आणि मग आम्ही परत पुढे गेलो. दत्तू कागदाने पॅन्ट पुसली. हो. कुठला कागद वापरलास? तर आपल्या गठ्ठाच्या मधून आपले कागद काढले, त्याने काढलं. अरे निर्लज्ज माणसा, लाज नाही वाटत तुला? अरे उत्तर पत्रिका पोरं वर्ष मेहनत करून बोर्डाचे पेपर सोडवतात, त्याच्या कष्टाची कदर नाही अरे तुम्हाला. कसले भुरीचे कष्ट पोरं करताय? मला माहिती आहे आपली सगळी पोरं आहेत ना कॉपी करून पास होतात. हाच वासाडा कॉप्या पुरवतो त्यांना. अशी सणकन दिन ना दुसरी लागू बी देणार. मी ठेवी मला सांगतो वसाड्या. पोरांना कॉप्या नाही देत तू? नाही देत मी कॉप्या. पैसे घेऊन कॉप्या घेतो. मला माहिती कॉप्या पुरवतो हा पोरांना. डोका खाऊ नका. मला धक्का माझ्यावर बोलतोय. हा कॉप्या पैसे घेतो कॉप्या पुरवतो. मला काय शिकवतोस तू? बोलायचं ना माझ्याशी अजिबात. मी नाही बोलणार. झालं तुमचं भांडून झालं असेल तर मूळ मुद्द्यावर येऊया आपण. हा दत्तू, तुम्हाला ना कसलीच लाज वाटत नाहीये. तुम्हाला कळत नाहीये, सिरियसनेस नाहीये तुम्हाला कुठल्या गोष्टीचा. बोर्डाचे पेपर सरवले तुमच्याकडनं. पुढे काय झालं ते सांगा आता. हा पुढे प्रियाच्या घरी गेलो. प्रिया कोण लागते तुझी? नाही प्रिया कोण लागते तुझी मला सांग. कॉलर सोडा. प्रिया कोण लागते मला सांग. कोण नाही लागत माझी. नाही ना लागत. नाही लागत. मग प्रियदर्शिनी ताई बोलायचं. काय बोलायचं? बोल प्रियदर्शिनी ताई बोल. कॉलर सोडा. ही प्रियदर्शनी कोण आहे? माझी लाडकी मेवणी आहे का नाही. हा मग तिचं काय कौतुक आहे इकडे? नाही ते काय झालं तिचं घर लागतं ना मध्ये रस्त्यात. काय समजली? हा मग काय आहे आता तिला जर कळलं असतं की भावोजी हितनं गेले आमच्या घरात आलंच नाही मग ती रुसली असती ना. म्हणून आवाज देण्यासाठी आम्ही तिच्याकडे गेलो. काय समजलं? अच्छा म्हणजे तुम्ही तिच्याकडे गेला, तुमच्या बरोबर तो उत्तर पत्रिकांचा गठ्ठा तिच्याकडे गेला आणि तिथे तुम्ही विसरून आलात. नाही विसरलो नाही मॅडम. नाही? यांनी त्यातला एक कागद काढून प्रिया ताईकडे दिला होता. का तिच्याकडे का दिला? मला आठवत. ते काय झालं तिच्या बाळाला ना शिव होत होती म्हणून ती आतमध्ये पेपर आणायला गेली. तेवढ्यात पोरगा खाली बसला. काय समजली? पण मी चप्पल ना लगेच त्या गट्ट्यातला कागद काढला वरचा आणि त्याला खाली सरकवला. ती चप्पल आहे का नाही? काय समजली? हो. नाही तर कसं काय आहे तर फरशी खराब झाली असती ना मग प्रिया येणार अशी वनवी होऊन तर पुसणार. त्याच्यात बराच वेळ गेला. शेवटी किती झालं तरी मी चप्पल म्हटल्यावर हा करणारच ना. मोरे तुम्हाला काय करू ना मला खरंच कळत नाहीये. तुम्ही कुठल्या मातीचे बनलेले आहात मोरे? अहो बोर्डाची उत्तर पत्रिका तुम्ही बाळाला शी करायला देता. लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्ही तुमचा वयाचा अंदाज घेऊन ना मी गप्प आहे. नाहीतर तुम्हाला मी आता. मग पुढे काय झालं? पुढे काय झालं? उरलेल्या उत्तर पत्रिका कुठे आहेत? नाही पुढे काय झालं तो जो कागद होता ना शी केलेला तिनं बाहेर फेकला. हात स्वच्छ धुतला आणि आमच्यासाठी चाय ठेवला. काय समजली? ते नाही पुढे त्याच्या पुढे ज्या उरलेल्या उत्तर पत्रिका होत्या त्याचं काय केलं ते आठवत नाही हो मॅडम. नाही मारायचं आठवत नाही. आठवत नाही. ऐका मॅडम ऐका पुढे करा. नाही ऐका ऐका देवा लय मोठ्यानं मारले मॅडम ऐका ना. अरे आम्ही काय शाळेतली पोरं आहो का? अरे आम्ही काय शाळेतली पोरं आहो काय मारता माहिती? सोडणार नाही. ऐका हो मॅडम मला उत्तर पत्रिका ऐका. ओ मॅडम येऊ मी? या. अरे भाई वो आईस्क्रीम का धंदा कब छोड़ा रे? मला आता सांग मी पहिला वडापाव खाल्ला होता की भजीपाव खाल्ला? सांग. वडापाव खाला होतास तू. काय शिकवतोस मला? त्याला विचारलं ना तू बोल नको. दोघंही थांबा जरा. कोण आहेस तू? मॅडम हे घ्या तुमचे पेपर. अरे हे पेपर तुझ्याकडे कसे आले? त्याचं काय झालं मॅडम, काल ही दोघं माझ्या गाडीवर आलती. तिथं तुमचे हे शाळेचे पेपर विसरलेत आणि माझे रद्दीचे पेपर घेऊन गेलेत. तरी मॅडम नशीब की याच्यावर तुमच्या शाळेचं नाव होतं. नाही तर काय खरं नव्हतं मॅडम तुमच्या पेपरांचं. म्हणजे आपण रद्दीचा गट्टा घेऊन गेली ना? हा ते जाऊ दे. थांबा एक मिनिट. मला सांग मी वडापाव खाल्ला होता की भजीपाव खाल्ला? अरे वडापाव खाल्ला तर मला माहिती आहे ना. त्याला विचारतो ना तुम्ही कशाला तू काय मारू नको. वा रे वा. ऐका तुम्ही ना आता इथनं निघा आणि पुन्हा मला तोंड दाखवायला येऊ नका. निघा. गेट आउट. असं कसं निघा? आता आमच्याकडनं चूक झाली प्रायश्चित्त भोगायला नको आम्हाला? ए दत्तू चल सायकल काढ. मोरे नाही. यावेळी ना तू पुढे बस मी मागे.
वा वा, काय मस्त घोळ घातलात. फार सुंदर विषय होता आणि फार सुंदर परफॉर्म केलं. मस्त. प्रसादा, मला असं वाटतं की तुमच्यातली गंमत तुम्ही फार एन्जॉय करता आणि ते एन्जॉय करायला लागलं की आपापसात ट्युनिंग व्हायला लागतं आणि ते ट्युनिंग लोकांना खूप भावायला लागतं असं मला फार मनापासून वाटतं. त्यामुळे तुमच्या ट्रायोवरती सुद्धा लोक खूप प्रेम करायला लागले. तुमचं समीकरण लोकांना खूप आवडायला लागलं आणि ते रिफ्लेक्ट होतं आजकाल तुमच्या परफॉर्मन्समध्ये. पण ही जी समीकरणं नवीन नवीन तयार होत आहेत या मंचावरती, याचा मला समोर बसून बघताना फार आनंद होतो आणि तो असाच मिळत राहावा अशी मी प्रार्थना करतो. ऑल द बेस्ट. मजा आली, खूप मजा आली. वा 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 वा, थँक्यू सो मच. मंडळी, मेरे दो अनमोल रतन हे गाणं ज्यांच्यासाठी म्हणता येईल अशी हास्य जत्रेतील 2 रत्न आता तुमच्या समोर येणार आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कॉमेडी स्टार अरुण कदम आणि स्लॅपस्टिक स्टार पॅडी कांबळे. घराच्या बाहेर पार वाचार्या, आज काही झालं तरी मी तुला उचलणार म्हणजे उचलणार. असला 2 लाख रुपये तू माझ्याकडनं घेतलेत ना, पलवा पलवी करतोस इकडून तिकडून. मला कधी 2 लाख रुपये देणार आहे? आता सगळं लिमिट संपले. आज 2 लाख रुपये घेऊन जाणार म्हणजे जाणारच. चांदू, वाचार्या दरवाजा उघड. चांदू. या वसाऱ्याने आमच्यासाठी बेल आवऱ्यावर लावलेले. इच्छा असलं काही करायचं. याची बेल कशी वाजली? उघड दरवाजा, नाही तर दरवाजा फोडता आता मी. उघड. अरे बापरे, अरे बापरे. अरे अरे हा आला. अरे दिसतोय ना मी बाईसारखा, दिसतोय ना. हा, चांदू, दरवाजा उघड. हो हो, आले 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 आले. कोण आपण? मी बदाम. चंदू कुठं आहे? काजू आणायला गेलेत. नाही 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 नाही, म्हणजे ते घरी नाही आहेत, घरी नाही आहेत. अरे असं कसं घरी नाहीत? मी त्याला बघितलंय आत शिरताना. अर्ध्या तासापूर्वी तो आत गेलाय. कुठं आहे चंदू? नाही, तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. हा, अरे भास नाही, आता तुझा भास कर वाचारे. इच्छासला अर्ध्या तासापूर्वी माझ्या डोळ्याने मी बघितलंय आत शिरताना. अहो नाहीयेत ते घरात, नाहीयेत. सांगते, एक बाई सांगते, तुमचा विश्वास का बसत नाहीये? जा, नाही तर हवं तर अख्खं घर शोधा. एक एवढी बाई सांगते, त्याच्यावर विश्वासच ठेवत नाहीये. नाही, मी कोणावर विश्वास ठेवणार नाही, पण बाई माणसावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण तुम्हाला सांगतो, या चंदूने वसाऱ्याने माझ्याकडनं 2 लाख रुपये घेतलेत वाचाऱ्याने. होय ना? असेच आहेत ते. 1 नंबरचे दुर्व्यवहारी आहेत. असे लोकांकडनं पैसे घेतात आणि मग सगळा प्रॉब्लेम करून ठेवतात. यांच्या या कर्जापायी माझ्या अंगावरचे सगळे दागिने पण मला विकावे लागले. तुम्हाला सांगते, आता तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काही म्हणून शिल्लक नाही. हे बघा, हे मी अशी लंकेची पार्वती बनून राहते, माहितीये का तुम्हाला? 1 मिनिट वहिनी, मला तुमचा चेहरा बघायचा आहे. नाही, मी असा चेहरा नाही दाखवू शकत तुम्हाला. मला बघायचंय म्हणजे बघायचाय. नाही, मी असं. मला बघायचंय. ठीक आहे, मी बघा. सपना सोनावणे. कोण सपना सोनावणे? सपना सोनावणे. मी तिच्यावर प्रेम करतो, ती सपना सोनावणे. मी सोनाली कांबळे, चंदू कांबळेची बायको. हो. असं काय करता? मी तिला बरोबर ओळखतो. मी तिच्यावर लय प्रेम करायचो. तिच्यासाठी मी काय नाही केलं तुम्हाला? काय मी तिच्यासाठी यो बघा 5 लाखाचा हार मी घेतला होता. तिच्यासाठी 5 लाखाचा हार. ती बोलली ठीक आहे, मी तुमच्याशी लग्न करीन. म्हणून मिनीत यो 5 लाखाचा हार न मंगळसूत्र घेऊन मिनी हॉलमध्ये कधीपासून मी तिची वाट बघत होतो. पण ती वसारी जी गेली ती परत काही आलीच नाही. तुम्ही हा 5 लाखाचा हार सपनासाठी घेतला होता? तिच्यासाठी मी घेतला होता. हा 5 लाखाचा हार तुम्ही या खरंच सपनासाठी घेतला होता? माझी सपना. बदाम, बदाम, मला तुम्हाला एक गोष्ट आज सांगायची. अरे वहिनी, तुम्ही बिंदास बोला. तुम्हाला काय बोलायचं ते बोला.
बदाम मीच तुमचा बाण आहे. मीच तुमची स्वप्न आहे बदाम, मीच तुमची स्वप्न आहे. हो तू हो तू हो हो बदाम तू हो हो तू माझी सपना आहे. हा बदाम. तरी मी मगापासून विचार करतो तू डिट्टू सपनासारखी कशी असू शकते. अरे तू तर खरी खरी सपना आहे. हा बदाम. पण मी इथे आता दुसऱ्याची झाली त्याच्यामुळे मी तुम्हाला मगापासून ओळख देत नव्हते बदाम. पण मी खरंच तुमची सपना आहे बदाम, मी तुमची सपना आहे. बस सपना मी तुझ्यासाठी 5 लाखाचा हार मंगळसूत्र घेऊन मी त्या हॉलमध्ये तुझी वाट बघत होतो. का नाही आली सपना, तू का नाही आली. काय सांगू बदाम तुम्हाला, मी घरातनं अशी निघालेच होते पण माझे बाबा म्हणाले त्या मुलाशी लग्न करशील तर मी आत्महत्या करेन. बदाम मी काय करायचं होतं मी सांग. पण माझ्या माहितीप्रमाणे तुझा बाप तर लहानपणीच गेला होता ना. म्हणजे माझी आई म्हणाली बदाम तुझे जर बाबा असते तर त्यांनी आत्महत्या केली असती. बदाम मी काय करायचं होतं सांग. हे आता जरा लयच फालतूगिरी होते. तू मला बोलली होतीस माझ्या आईला काही बोलताच येत नाही, ती काही बोलूच शकत. मग कशी काय म्हणजे तिने मला असं हातवारे करून सांगितलं तुझे बाबा असते तर त्यांनी असं खून करून घेतलं असतं. मी काय करायचं होतं बदाम, मी काय करायचं होतं सांगा ना. नाही पण तू आता माझी आहे सपना, तू माझी आहे सपना. मला तुझ्याशी आता लग्न करायचंय सपना. बदाम तुम्ही किती चांगले आहात बदाम. तुम्ही माझ्यासाठी तुम्ही 5 लाखाचा हार बनवलात बदाम. बदाम एक काम करा, तो हार आता मला देऊन टाका आणि मला विसरून जा बदाम, मला विसरून जा. बदाम हा हार आहे ना मी माझ्या हृदयाशी असा जपून ठेवेन बदाम. मी सपना तुझ्यावर लय प्रेम करतो सपना. ही हार तुझ्यासाठीच बनव. द्या मला. ही हार तुला देऊन टाक. द्या. तुझ्यासाठीच मी हार नाही. मी असं नाही देणार. का तू मला पहिला आय लव्ह यू बोल, मग मी हार देऊन टाकतो. नाही बदाम नाही असं कसं नाही बदाम, मी तुम्हाला आय लव्ह यू नाही म्हणू शकत. का? मी आता परकेची आहे. ही काय फालतूगिरी आहे. आधी तू चंदूची होती आता परकाची कशी झाली. अहो परक्याची म्हणजे दुसऱ्या माणसाची आहे मी आता. म्हणजे दुसऱ्या माणसाची? जो माणूस तुला ओळखतच नाहीये दुसऱ्या माणसाची. म्हणजे तू आधी बोललीस मी चंदूची हाय, नंतर बोलतेस मी परकाची हाय, नंतर बोलतेस तू मी दुसऱ्याची हाय. जो माणूस तुला ओळखतच नाही त्याची तू आहे. म्हणजे 3 माणसाला तू ऍडजस्ट करतेस. या बदामाला का नाही ऍडजस्ट करू शकत. या 4था माणूस कुठेतरी ऍडजस्ट करणं ग. तसं नाही बदाम. अहो चंदू माझा नवरा आणि तो परका माणूस म्हणजे पण माझा नवराच आणि तो दुसरा माणूस म्हणजे पण माझा नवराच. तुम्ही एक काम करा, तुम्ही चटकन हा हार मला देऊन टाका आणि हा मॅटर संपवून टाका बरं. अरे मी हार सपना मी तुझ्यासाठीच आणलाय ना. द्या ना. पण तू मला आय लव्ह यू बोल, मी पटकन देऊन टाकताय. हार मी तुला देऊन टाकतो. तू मला फक्त आय लव्ह यू बोल ना का सपना. पण बदाम मी तुम्हाला आय लव्ह यू कसं म्हणू बदाम. नाही मी तुम्हाला आय लव्ह यू नाही म्हणू शकत बदाम, कारण मी आता फक्त आणि फक्त माझ्या धन्याची आहे बदाम. धन्याची? ही काय फालतूगिरी आहे. म्हणजे आधी चंदूची बोललीस तू, नंतर बोलतेस परकाची आहे, नंतर दुसऱ्या माणसाचं जी तुला ओळखतच नाही ना आता धन्याची. रे धनेस धने ना धने आवर स्वस्त आहे, बदाम कौर महाग आहे. तू मला का नाही ऍडजस्ट कर. बदाम धनी म्हणजे पण नवराच, मी त्याची धर्मपत्नी आहे बदाम. एक पतिव्रत स्त्री असं कसं बरं करू शकेल बदाम. नाही तू मला आय लव्ह यू बोल पहिला, मी हे तुझं देऊ शकतो. बरं पण मी आय लव्ह यू तुम्हाला म्हणलं तर तुम्ही हा हार मला द्या. देना नक्की द्याल ना. नक्की देना. बरं आय लव्ह यू द्या. माझी सपना मना आय लव्ह यू बोलली. नाही तू आय लव्ह यू असं कुणाला पण बोलू शकते. असं कसं कुणाला पण बोलेन. तू माझा
तू म्हणजे डोल्यान बघ, डोल्यात डोला तुझा घाल बोल ना ग. म्हणजे मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून आय लव्ह यू म्हणलं तर तुम्ही मला तो सोन्याचा हार द्याल अरे ना? पचकन देऊन टाक. पक्का? पचकन पक्का? पचकन. हा, ओके. आय लव्ह यू. द्या द्या द्या. मग आता काय? असं नाही, मग आधी पप्पी घ्या. आधी पप्पी घ्या, मग मी हार तुम्हाला देऊन टाक. नाही नाही बदाम, मी तुम्हाला पप्पी देऊ शकत नाही. का? मी तुम्हाला पप्पी देऊ शकत नाही. मला माझ्या स्वामींची शपथ आहे. आता यो स्वामी कोण वसारा? असला आधी बोलतो चंदू आहे, मग बोलतेस परकाश आहे, नंतर बोलते तू दुसरा माणूस आहे जो तुला ओळखतच नाही, नंतर बोलतो तू धनंजय ना, आता बोलते स्वामी. या वसाऱ्याकडनं 40 हजार घेतलं ना तरी माझे 2 लाख वसूल होती. अहो स्वामी म्हणजे माझा नवरा. स्वामी म्हणजे नवरा? हा, माझ्या नवऱ्याला मला विचारावं लागेल. काय विचारायला लागेल? त्याला फोन लावूया ना, त्यालाच विचारूया. मी फोन लावतो त्याला. 1 मिनिट. बोल चंदूशी. आता यो कुणाचा फोन वाजतोय? इच्छा असला कट करूया. फालतूगिरी करते. या फोनवर बोल तू. बोल. अगं स्पीकरवर ठेव म्हणजे मला कळेल ना. स्पीकरवर ठेव, मला कळेल. पण मग तुम्ही डोळे बंद करायचे. हा, मग ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही डोळे बंद करा. मला बंद- मला लाज वाटते. मी असं कधी कोणाला फोन नाही केला माझ्या तू नवऱ्याला. बाबा पण लवकर बोलते कशी. हॅलो. हा बोल ग. यो वसारे चंदूचा आवाज आहे. मी निवड लागता. बोल 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 तू बोल. अहो तुम्हाला भेटायला कोणतरी बदाम आलेत. कोण बदाम? बदाम वसारा विसरला, बदामला विसरला. अगं हे कोणाला घरात घेऊन आली आहेस? कोण आहे घरात? अहो तुम्ही रागवू नका ना, रागवू नका तुम्ही. अहो ते बदाम आहेत ना, तुम्ही त्यांच्याकडनं 2 लाख रुपये घेतले होते ना, त्याला पहिले घराच्या बाहेर काढ, नाही तर तिकडे आलो तर त्याला उभा चिरून काढेन मी. बाहेर काढ. तुम्ही रागवू नका ना. नाही नाही, त्याला पहिले बाहेर काढ, पहिले सांगतो. नाही तर तिकडे आलो ना तर तुझ्या सकट जाळून टाकेन मी त्याला. बाहेर काढून टाक. अहो तुम्ही ऐका माझं, असं नका करू. तू माझं ऐक. वसारे काय फालतूगिरी झाले? तो चंदू आता बाईच्या आवाजात काय बोलतोय? सॉरी जरा गडबड. अहो तुम्ही असं का बोलताय? असं नका बोलू. अहो ऐका, ते बदाम आहेत ना, बदाम, त्यांच्याकडनं तुम्ही 2 लाख रुपये घेतले होते ना, तर ते आले तिकडे आणि ते खरं तर सांगायचं होतं म्हणजे मला की ते माझे पूर्वाश्रमीचे प्रियकर आहेत. हा मग म्हणजे त्यांनी माझ्यासाठी 5 लाखाचा सोन्याचा हार बनवलाय. अगं मग घेऊन टाक. हा म्हणजे पण त्याच्या बदल्यात ते म्हणतायत की मी त्यांच्याशी लग्न करायचं. नाही 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 त्या बदामला सांग म्हणावं की मी त्याचे पैसे देऊन टाकेन, पण तू त्याच्याशी लग्न करायचं नाही. ऐका ना, पण माझं ऐका ना. निगरान फोन रे वाचाऱ्या. एक तर माझ्याकडनं 2 लाख रुपये घेतलेत तर घेतलेत, त्याच्यानंतर तू माझ्या सपनाबरोबर पण लग्न केलंस वाचाऱ्या. हे वाचाऱ्या, मी तुला आता चॅलेंज करतो. मी सपनाशी लग्न करणार न तिला मी माझ्या घराने घेऊन जाणार आहे वाचाऱ्या. अरे बोल ना वसाऱ्या. ए बोल ना, आता का तुझी आवडली? बोल ना रे वसाऱ्या. अरे फोन कट झालाय. डोक्यावर पडलायस का? कोणाशी बोलतोयस? अरे काय यार आहे का यो माणूस? फोन कट झाला तरी यो कसं काय बोलतो माझ्याशी? ना आता हे वरचं बिल आलं तर ते कोण भरणार? काय फालतूगिरी. एक तर 2 लाख रुपये ते वेगळे, ही फालतूगिरी वेगळी. बरोबर आहे तुमचं, पण आमची इकडची स्वारी ना नेहमी असंच करते. आता स्वारी कोण वसाऱ्या? अहो म्हणजे माझा नवरा. म्हणजे इच्छा असला आधी तू बोलीस तो चंदू हाय, मग बोलतेस परकाश हाय, तो दुसरा माणूस आहे ज्याचं नाव पण तुला माहिती नाही. त्याच्यानंतर तू म्हणते तो धनंजय हाय, त्याच्यानंतर स्वामी हाय, त्याच्यानंतर ही आता स्वारी आहे. रे इच्छा आता ही काय फालतूगिरी आहे? अरे वसारे, अजून 4 जर वाढवलेस ना तर क्रिकेटची टीम तयार होईल. पण तू मना का नाही त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून घे? अरे काय फालतूगिरी चालले. बापरे. अगं बाई, आता कोणाला? सर तू पोलिसांना बोलवलंस? तुला मी नाही नाही नाही, मी कशाला पोलिसांना आता मी बघतोच नाही. चंदू, अरे चंदू, काय काय अवतार केलास? माझी साडी नेसून काय चाललं होतं तुझं? कोण आहे मागे? चंदू, तू लोकांना लुबाडायचे धंदे करतोस ते करतोस,
आता ही साडी नेसून तसले धंदे पण सुरू ए, केले. काय कोण हे म्हणजे ह्यो चंदू कोण हा माणूस? म्हणजे वसारा ह्यो चंदू आहे. नाही नाही चंदू आता तुझी मी सारी सोर आता मी तुझी साडी वा 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 दादा किती गोड दिसतोस तू. दृष्ट काढून घ्यायचा दादाच्या या कॉस्ट्युम साठी गेटअप साठी जोरदार टाळ्या. प्रसाद दा. वाह बहारदार बहारदार. मला जुन्या एखाद्या फारसिकल नाटकाची आठवण झाली. पूर्वी बरेच फारसेस असे असायचे. पॅड्या फार मस्त केलंस तू यार. तुझी रेंज खूप मोठी आहे पॅड्या, खूप मोठी आहे. तू कुठलंही कॅरेक्टर ज्या कन्व्हिन्सिंगली करतोस किंवा ज्या प्रामाणिकपणे करतोस त्याला खरोखरच सलाम करावा असं वाटतं. कुठलाही पुरुष जेव्हा स्त्री व्यक्तिरेखा साकारतो तेव्हा ती स्त्रीला आदर वाटेल, बघावीशी वाटेल अशाच पद्धतीने केलं जाणं गरजेचं असतं आणि ते आपण प्रत्येकजण पाळतो याचा मला फार आनंद आहे. फार मस्त केलंस पॅड्या, फार मजा आली. खरंच तुझी रेंज अफाट आहे अरण्या, अफाट आहे. म्हणजे आत्ता तू साकारलेला भाई काय किंवा जगातला सगळ्यात जास्त पिचलेला माणूस या इथपासून इथपर्यंतच्या कुठल्याही भूमिका तू केवळ तुझ्या कन्व्हिक्शननी आणि तुझ्या इनोसन्सनी निभावतोस. इतकी ताकद आहे तुझी आणि इतक्या रेंजने तू सध्या काम करतोय अरण्या. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. क्या बात है. धन्यवाद मंडळी.